रात्री 10 वाजता भरलेली जत्रा. आलू कासे खोलास. तर आता आल्या चोरवलीच्या बौद्धवाडी. एक कासेकोलला कोणी घेतला का नाही? बौद्धवाडी ते का किती शांत आहे. डबो खाऊन केले आता काय आणले? चटणी आणि ओट्याची भाजी गुरुवार ना. ही 2 पिशव्या आतमध्ये ठेवू ना. आता बैसून मस्त वेगळी डबो खाते. आता मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या एका डब्बावर मस्तपैकी भाकरी आणल्यात आईसाठी आणि माझ्यासाठी. ही चटणी आणि वाटाण्याची भाजी आणि आहे बौद्धवाडीत इकावला गेलाय. या तुम्ही पण नाश्ता करा. बकऱ्यांसाठी पाला दे का आणलाय? सगळा वाराचा पाला आणला वाटतं. गाड्या भरून आणल्यात 2. हे आता बकरी आहात. मस्तपैकी डब्बो पण खाऊन जायलो आणि आईचा विकून पण जायला. आता पुढे जाता. आता चोरावल्या रस्त्याचं काम चालू आहे. मशीन मंदाज टाकलेलं आहे. त्याच्या बाजूशी कैसे तरी आलं. आता पुढचं गाव फिरू शकता. रात्री गालन जायली. त्याला 1 दिवशी जावं जायला. तर आता आम्ही आलो बोरीच्या मालावर. सूर्यदेव पण ढगाच्या पाठी लपलंय. ऐसा असलं का वंदाज बोलतात ना. हे वंदाज जाईल. वंदाज म्हणजे निंबार नाही पडले, पूर्ण सावली आहे सगळं इकडे. परत 2-3 दिवसात. चला थोडस आता बोरीचा माल गाव फिरूया. आई तर गेलंय गावात. हो या एकदम बारकुसा करूता. मोठं बंगलो जायलो आता. श्री राधाकृष्ण मंदिर. बोरीचा माल या गावचा होल्यावरचा मैदान. होली ते का कथे लागते. आजूबाजूला पूर्ण इकडे जंगल डोंगर आहात आणि इकडे गाव आहे आणि गावाच्या बाहेर होल्याचं मैदान आहे. ते मस्त एक वडाचं झाड आहे. त्याला तोडलंय बहुतेक. त्याच्या खाली ही भवनात आणि होल्या इकडची इकडे आलो ना थोडंसं की आता छोटीशी विहीर आहे. त्याच्या बाजूला जो डांबरी रस्ता चालू जायला. इकडची गावाच्या बाहेर परावला रस्ता आहे. इकडची गावात जावाला. विहीर बंद असल्यामुळं पूर्णपणे सुकून गेले. ते का एप्रिल महिन्यातच. तर काय खोल विहीर नाही आहे त्यामुळे लवकर सुकून गेले. मे महिना येऊच्या आधीच एप्रिलच्या सुरुवातीला. आता एक वर्ष आपण आतमध्ये घुसू. गाव देखात. तर बोरीचा माल गाव पण फिरून जायलो. मला आवाज देत होतीस. या नवीन देऊल आहे का? आलो लगेच. तर आता आल्या चरई गौलवाडीत. सकाळचं 11 वाजलं. अंगणवाडीतल्या बाई थोपावलंय.
इकडे पण एक फार्म हाऊस सारखं मस्त घर आहे जंगलात. आणि ही चरेल गौलवाडी. आता मस्त बोर्ड आहे गौलवाडीचा. एकातनं मंदिर पण दिसतंय आणि एक राजवाड जुन्या टाईपचं घर आहे मस्तच. एक बारको आंबो दिसलो. त्या आंबावर बारकं आंबं देखा किती जायलेत मस्त. हे सगळं गाव फिरावलं एवढा भारी वाटतं ना. मस्त एक वेगळाच आनंद आहे. रस्त्याला गाड्या पण एकदम नेमकेच धावत असतात. पूर्णपणे शांतता. गाय देखा मावशी ढोरा लावल्यात रस्त्याला. पिशवी होते ते खपले. मंदिर घरी पोरा पण नाही. अच्छा चांगल्या गाड्या ठेवून मुंबई. तर आता आम्ही आलो भानंगकोंडावर वृंदावन गावात. चरईच्या गौलवाडीत मस्तपैकी जेवलो पण. मावशी आणि काका ऐकतच नाही, जेवूनच पाठवला. मस्तपैकी चण्याच्या पिठाचं पोलं होतं, मुगाची डाळ होती, भाकरी, भात सगळं बनवलेला. आता पण हनुमान जन्मोत्सव जोरात झालेलं दिसते. आणि आता दुपारचं 1:45 वाजता आहे. निंबार पण एकदम कडक झाले. थोडंसं फिरणार आहोत आणि लगेच घरात जाणार. एवढी सुकाट राहिलं अजून पिशवीभर. वृंदावन गाव. आता आम्ही आलो चरईच्या आदिवासी वाडीवर. नाही मी मुलगा. हा बघ काय कलिंग नाही आणली. नाही खदला वाजून चरईच्या आदिवासी वाडीची आता घराजवळला निघाल्या. जाता जाता चुकल्यावर गायच्या मुखावर पाणी पिवला. इथे मस्त थंडगार पाणी असतं. जत्रा केव्हा आहे? हा भरलेली काय जत्रा? तर जाताना येते का तुम्हाला दाखवते आहेत ना, रस्ता बंद आहे. याही थोडीशी यांची गाडी करायला मदत केली. उतरून आम्ही वापस चढलो आणि आता पुढे जातो. येते रस्ता नवीन बनत आहे, त्यामुळे आज ना मोठ्या गाडी नाही जाऊ शकत, बाईक पण नाही जाऊ शकत. 2:45 वाजता गावात पोचलो आणि जत्रा दे का 22 आली थोडीशी.
संध्याकाळची फुल जत्रा भरत. हे का आमच्या गावदेवीचा मंदिर आणि मंदिराच्या समोर जत्रा भरावला आत्तापासूनच सुरुवात. रात्री भरपूर गर्दी होते 10-11च्या दरम्यान. तर आता डायरेक्ट आपण रात्री भरलेली जत्रा देखूया. हे सगळ्यो जत्तर काट्यो सगळ्यो काट्यो गावांच्योच हात. पूर्वी बाहेरच्यो पण भरपूर काट्यो येवच्यो खालोबाच्या सोबत, पण आता गावी भरपूर संख्या कमी होत चालले त्यामुळं काट्यो नाही येतात बाहेरच्यो. हे सगळं गावांचेच हात. कुलदेवांचो, गावदेवीचो किंवा गावची जवळी मंदिरात ना मंदिराजवळच्यो जत्तर काट्यो. मात्र मंजा अजूनपर्यंत तवरीच येतं जत्रेत फिरावला. भरपूर सारे लोक येत असतात जत्रेला. पूर्वीसारखी जास्त गर्दी नसतं, पण वातावरण तैसाच असतं मजेदार. रात्री 10 वाजता भरलेली जत्रा. कोलीवाड्यातील श्री हनुमान मंदिरासमोर भरलेली जत्रा. जत्रेच्या दुसऱ्या दिवशी जत्तरकाठी देखा फिरते आणि पालखी. रात्रीची जत्रा संपली आणि आता सकाळचं 7 वाजतात. सकाळीच आमच्या गावात पालखी फिरतात. या पालख्याच्या सोबत बऱ्याच गावांच्यो काट्यो असावच्यो, पण आता गावाला येणारी संख्या कमी झाली त्यामुळे आमच्या गावचीच काठी फक्त फिरतात. हे का पालख्यासोबत जत्तर काठी. पालख्यात श्री हनुमंत, गणपती बाप्पा, त्यांना घातलेले हारा, फुला, कलिंगड आणि राम लक्ष्मण यांची मूर्ती असते. प्रत्येक दारासमोर ही पालखी जातं. मंडळी, आशा आहे की आमच्या गावची जत्रा पण तुम्हाला आवडली असेल. तरी पारंपरिक जत्रा दरवर्षी हनुमान जयंतीनंतर 7 दिवसांनी जत्रा भरतं. 9 एप्रिलला जत्रा होती. उशिरा थोडी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत आहे, क्षमा असावी. गावची परंपरा, महादेवाच्या काठ्यो हे जुनं दिवस आठवत असतात. जेव्हा जत्रा फिरताव ना तुम्हाला पण ते जुनं दिवस आठवलं असतील. जाई आपली वाशे हवेली गावची जत्रा फिरल्या किंवा बऱ्याचशा गावात ना अशी जत्रा भरत असतात. जत्रेची एक वेगळीच मजा असते ती आम्हाला दरवर्षी अनुभवायला मिळतं. तुम्ही पण कसं बाहेर अशी तुमच्या गावापासून लांब
जत्रा देखल्याशिवाय तुम्हाला पण तुम्ही फिरलेल्या जत्रेंची आठवण झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं एक्सपिरियन्स जत्रेबद्दलचं. तुमचं गाव कंचो, तुम्ही कंचो जत्रा फिरल्या त्या नक्की सांगा. रामनवमी निमित्ताने जत्रा भरत असतात, हनुमान जयंती, तर ते आठवड्याभर आहे ना वेगवेगळ्या गावातनं जत्रा चालू असतात आपल्या कोकणांच्या गावातनं. असो, आता या व्हिडिओत औराच कशी वाटली व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.